शेतकरी कर्जमाफीसाठी युवकांचं भीक मागू आंदोलन करण्यात आलं। जळगाव जामोद शहरामध्ये शेतकरी पुत्रांचं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरामध्ये शेतकरी पुत्रांकडून भीक मागू आंदोलन करण्यात आलेलं आहे। निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारनं पाळावं आणि ते पूर्ण करावं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या झाडपत्री सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या झाडपत्री सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. या महायुती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर. ते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असे कसे देत नाही? शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर सत्तेत आलेल्या राज्य सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली नाहीये। त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरामध्ये भूमिपुत्र शेतकरी पुत्रांच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। भीक मागून सरकारला हे पैसे पाठवले जातील, जेणेकरून सरकारला या पैशातून कर्जमाफी करता येईल। काही आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारू। मला सांगा दादा, काय नेमकं भीक मागू आंदोलन करायची वेळ तुमच्यावर आली? आज पेरणी पाण्याचे दिवस आहेत, परंतु शेतकरी हा कर्जात बुडालेला आहे। त्यांच्याजवळ मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसा नाही आहे। पेरणी पाण्याचे दिवस आहेत, बी बियाणे, खते आणि कीटकनाशके आणण्यासाठी, शेती अवजारे आणण्यासाठी आज त्यांच्यावर पैसा नाही आहे। तो कर्जात पूर्णतः बुडालेला आहे। त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे। बँकवाले त्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहेत आणि हे सरकार बेफजूल योजनांसाठी त्यांच्याजवळ पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांवरती कर्जाचा डोंगर झालेला आहे। ते कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्यावर पैसा नाही। सरकारकडे एकच मागणी आहे की या शेतकऱ्यांचा हा जो सातबारा आहे हा कोरा झाला पाहिजे। आज शेतकरी मरणाच्या दारामध्ये उभा आहे, परंतु या लबाड सरकारला शेतकऱ्याकडे बघायला वेळ सुद्धा नाही आहे। आज शेतकरी मरणाच्या दारात उभा असून त्याच्याकडे पुढची पेरणी करण्यासाठी, त्याची पुढचं नियोजन करण्यासाठी कुठल्याच प्रकारचे पैसे नाही आहे। घरामध्ये त्याच्या संकटे एनी टाइम चालू आहेत। शेतकरी मायबापाला खरीपाच्या हंगामाच्या सुरुवातीला जर ही कर्जमाफी केली तर निश्चितच थोडाफार पैसा शेतकऱ्यांच्या हाती उरलेला, त्यातून तो पुढचं पीक पाण्याचं नियोजन करू शकेल। ही एक माफक अपेक्षा घेऊन हे संपूर्ण आंदोलन जे आहे जळगाव जामोद तालुक्यात केलं गेलं आहे। प्रफुल्ल खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।